हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त ना? तर मस्त असलं पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईंनो. पहिले तर सांगते, आज आहे गुरुवारचं सकाळपासूनचं तर मी रुटीन शेअर करत आहे. तर गुरुवार साबुदाणा खिचडी केली आहे, इथे जिरा राईस केला आहे, टॅमॅटो चटणी, चपाती आणि डबे वगैरे सर्व घासून घेतलेले आहेत. दळणाचे वगैरे किंवा तांदळाचे. आणि कपडे बघू शकता, किती कपडे धुतलेले, चादरी धुतल्या, सुकवायला जागा नाही पण ते वाद घातले कसे तरी. आणि हे बाहेर एक टब ठेवला आहे कारण की ना बाहेर सर्व पाणी वगैरे साचतं, त्याच्यामुळे पाय वगैरे धुण्यासाठी टब भरून ठेवलेला आहे. आणि त्याच्यावरती ना कोणी पण हात वगैरे नाही घालून मग झाडाची कुंडी ठेवलेली आहे. मी बघू आता आजचे दिवस ठेवून बघते, नाही तर मग घरात घेते. तर मला बोलले नको ठेवू, कारण की कसं रोडवरती पडतं, कोणी पण येतं जाता म्हणजे बादली वगैरे घालून किंवा पाणी वगैरे ओतून घेईन, त्याच्यामुळं ना नको म्हणले ते ठेवायला. बघू आता एक दोन दिवस ठेवते, नाही तर मग काढून टाकते. ही चादर बघा, मी स्टूल ठेवलं, स्टूलवरती चादर घातली सुकायला, कारण की जागाच नव्हती. दोन चादरी पण धुतलेल्या, मग जागा नसल्यामुळे पावसाचे कपडे पण सुकत नाही लवकर, त्याच्यामुळं मी ना मग कसं कपडे नाही सुकले का असं घरामध्ये ना मग असं वास पण येतो. जो जास्त पाऊस पडला नाही. बघू शकता एसीचं, तर तुम्ही आता ए सी कुठं गेलं ते बघू शकता. ए सी झाली खराब, तर ए सी काढून ठेवलेली आहे. आणि आता काय झालं त्याचं काय कसं ते तुम्हाला नंतर सांगेन नक्कीच एका व्हिडिओमध्ये. तर आता ती इथं हे संध्याकाळचं रुटीन आहे बघू शकताय. तर लाईटर ना पेटवतच, पण पेटतच नव्हतं मध्ये. तर नंतर पेटलं, मग मी माचीस इथंच ठेवलं होतं. तर मेनू सांगते संध्याकाळचा गुरुवारचा. साधा सिंपल असा मेनू होता. तर डाळ भात, मुगाची डाळ होती, भात आणि भेंडीची भाजी, चपाती, साधं सिंपल असं जेवण होतं. आणि इथे ना दळण वगैरे दिलं होतं, टाकलं होतं दळण करायला. तर अगोदरचं होतं थोडंसं पीठ, तर डबे वगैरे घासले होते. आणि त्याच्या अगोदरच मी 5-8 दिवस झाले, 8 दिवसापूर्वी मांडणीचे भांडे बिंडे घासले सर्व. तर घर सर्व साफच झालेलं आहे, पण तरी पण आहे ना छोटं मोठं जे राहिलं असं ते करत होते. ते डबे वगैरे ना घासले होते अगोदर, तर पण परत घाण झाले. पिठा वगैरेचे ना डबे वगैरे घाण होतात हात वगैरे लावून, मग ते घासून टाकले मी एकदा सर्व खाली झालं तर. आणि इथं मग पीठ होतं अगोदरचं, ते पीठ डब्यात भरून ठेवलं. दळण टाकलेलं आहे, तर दळण उद्याचं म्हणजे आजच्याला होतं पीठ, आज किंवा 2 दिवसासाठी आहे पीठ. तर मग ते अगोदरच टाकून ठेवलं, कारण पाऊस वगैरे अजून लागलेला नाही एवढा. पाऊस वगैरे लागलेला कंटिन्यू, तर मग दळण वगैरे आणायला पण खूप म्हणजे पाणी वगैरे पडायची भीती असते, म्हणून अगोदरच टाकून दिलं मी दळण. आणि इथं पीठ मळायला घेत आहे, डाळ शिजायला घातली आहे, एकीकडे भात घातला आहे. आणि इथं ना पीठ मळायला घेत आहे, पीठ मळून घेत आहे. ताईंनो, आज व्हिडिओ न येण्याचं कारण काल तब्येत थोडी डाऊन होती, म्हणजे तब्येत खूपच खराब होती. बहिणीकडे गेले होते, तर तिकडे 2 दिवस राहिले आणि मग तिकडून आले, कालच आले बुधवारी सकाळ किती 12:30 पावणे 1 वाजता आले. पण मग घरी येऊन काम वगैरे करणं, सर्व काम वगैरे केलं, नंतर मग स्वयंपाक झालं संध्याकाळचं. मग कसं खूप थकल्याने झालं होतं आणि माझी तब्येत पण ठीक नव्हती, त्याच्यामुळं ना त्याच्यात तिकडचं पाणी इकडचं पाणी, तर मला लगेच म्हणजे खाण्यात पण थोडा फरक आला ना, तर खाण्यात पाण्यात वगैरे असं थोडा फरक पडला ना, तर लगेच मला म्हणजे तब्येत खराब होती, पोट वगैरे पण खराब होतं आणि तब्येत पण खराब होती, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता. पोट वगैरे पण खूप दुखत होतं. तर मग काल आहे ना व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केला, खूप मन होतं, कारण आजच्याला मला ना व्हिडिओ टाकायला नव्हता, पण काय करू, इलाजच नव्हता. तब्येत ठीक नसल्यामुळे काहीच करू शकत नाही, मग मी नाही काढला. त्यासाठी क्षमा असावी, आज आपल्याला व्हिडिओ आलेला नाही आहे, तर म्हणून मी आज व्हिडिओ बनवला. आज तब्येत ठीक आहे माझी, आणि ते बघू शकता आज तब्येत ठीक आहे. तर मला माहिती आहे ताई समजून घेतील माझ्या नक्कीच. तर इथे बघू शकता आता डाळीमध्ये ना ताईंनो, आता ए सी खराब झालेली आहे, तर मी फॅन बंद केलेला आहे. रात्री एडिटिंग करत आहे, आता किती वाजले दिदे? 11:30 होऊन गेलेले आहेत. तर मी इथं ना व्हिडिओ एडिटिंग करत आहे, तर फॅन बंद केलेला आहे, कारण की व्हिडिओ थोडा मोठा आहे, 17 मिनटाचा आहे. तर सकाळी पण एवढं म्हणजे व्हॉइस ओव्हर देणं शक्य होणार नाही, कारण की जास्त वेळ
पंखा बंद करणं शक्य होणार नाही, कारण की पाऊस तर पडतोय, पण एवढा पण पाऊस नाही तर गरम होतं आहे. तर पंखा बंद करून बसणं होणार नाही. तर मी बसू शकते घरामध्ये असल्या, पण मुलं नाही बसणार. त्याच्यामुळे मी म्हणजे आता होईल तेवढा मी व्हिडिओ एडिटिंग करते थोड्या वेळाने, कारण गरम खूप होतं आहे आणि 17 मिनटं म्हणजे फॅन बंद करून बसणं म्हणजे खूप गरम होतं आहे. तर आता इथं बघू शकता भेंडी वगैरे ना मी धुवून घेत आहे. डाळीकडे डाळ शिजते आणि भेंडी वगैरे धुवून घेत आहे आणि पंख्याखाली सुकायला ठेवणार आहे. एवढी काही सुकणार नाही, कारण पावसामध्ये केवढी काय सुकत नाही भेंडी. तर इथे मी आता ना भेंडी वगैरे धुवून घेते, छान अशी धुवून घेते. भेंडी अशी भरपूर होती, त्याच्यामुळे भेंडी धुवून घेत आहे. तर इथे बघू शकता भेंडी वगैरे धुवून घेतलेली आहे. तर पंख्याखाली मी सुकायला ठेवत आहे आणि तोपर्यंत पीठ वगैरे मळून घेते. पीठ वगैरे काढून ठेवलेलं आहे बा. तर इथं मी आता वाटी ठेवत आहे पाणी गळण्यासाठी, नाही तर मग पाणी चालूचं परत भेंडीलाच लागण. त्याच्यामुळे वाटी वगैरे पण ठेवलेली आहे. मी इथं आता मी पीठ मळून घेत आहे. पावसाचं काय होतं ना, कपडे वगैरे तर नाही सुकत, पण ना कटके सुकत, ना किचनचे कपडे सुकत, सगळं वरलं. त्याच्यामुळे आता इथे ना मी पीठ मळून घेत आहे बघा. पीठ मळून घेत आहे आणि मला वाटलं मग अशीच पीठ मळलं काय, पण माझ्या लक्षातच नव्हतं, कारण की मी स्टॉप केला होता व्हिडिओ म्हणून. तर इथे पीठ मळून घेत आहे. भेंडी सुकायला ठेवलेली आहे आणि पीठ मळून घेत आहे. तर इथे मी बोलत आहे, बाहेर मुलं बसलेले आहे त्यांच्यासोबत आणि तेच पीठ मळून झालेलं आहे छान असं. आता मी ना भेंडी वगैरे कापून घेणार आहे, तोपर्यंत पीठ ठेवणार आहे चांगलं मुरण्यासाठी. तर इथे बघू शकताय आणि खूप असं थकवा येतो बाहेरून कुठून जाऊन आलं, कारण घरात पण डबल टिबल कामं करायला लागतात आपल्याला. आणि पाऊस म्हणल्यावरती अजून एक तर कपडे सुकत नाही, बाहेर पाऊस पडतो आणि एवढा आमच्या इथं पाऊस नाही ताई ना. तुमच्या इथं पाऊस आहे का ते नक्की सांगा. आमच्या इथं पाऊस नाही एवढा अजून. तर एकदा जर पडेल ना तर मग 8-15 दिवस कंटिन्यू पाऊस राहील, पण थांबणार नाही. पण अजून तर सुरुवातच झालेली नाही, थोडासा पडतो येतो जातो बस तेवढंच. तर ना ठीक आहे, चला आता महिना पण संपत आला आहे. मला असं वाटतं 10 दिवस राहिलेले आहे पावसाचे, म्हणजे या महिन्याचे, जून महिन्याचे. आणि इथं बघू शकता डाळीला फोडणी करायला तर मी ना लसूण वगैरे चेचून घेतला आहे. तर मुगाची डाळ आहे, तर मुगाच्या डाळीमध्ये मी थोडंसंच लसूण टाकते आणि जास्त नाही, तुरीच्या डाळी जास्त टाकते आणि कढीपत्ता, मिरची आणि टमॅटो अगोदरच टाकला होता. तर इथं मी आता ना डाळीला फोडणी करून घेणार आहे. तर भात पण बघत आहे. ताईंनो व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की कमेंट करून सांगा. जर माझ्या चॅनलवरती पर्यंत आला असाल, मला पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि असेच माझे नवीन व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा.